इथे घेतलं आहे मी थोडंसं खोबरं, खिसून घेतलं आहे मी हे खोबरं, एकदम बारीक खिसलं आहे। 3 पाकळ्या मी लसूण घेतला आहे आणि इथे आहे 2 चमचे लाल मिरची आणि 1 चम्मच आपलं मीठ घेतलं आहे। आता मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत बनवून दाखवणार आहे खोबऱ्याची चटणी। तर इथे मी सर्वप्रथम घालणार आहे हा लसूण, 3 पाकळ्या लसूण मी याच्यामध्ये घातला आहे। नंतर घालणार आहे ते खोबरं, त्यानंतर इथे मी घेतले आहे 2 चमचे लाल मिरची, थोडी तिखटच, आणि हे आहे 1 चम्मच मीठ। आता याला सगळ्याला आपल्याला करायचं आहे मिक्सर ग्राइंडरला एकदम बारीक, जास्त पण नाही करायचं, एकदाच फिरून बंद करायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम असं बारीक हे मिश्रण तयार झालेलं आहे। मी घेतली आहे इथे एक ॲल्युमिनियमची कढई। तर आता मी याच्यामध्ये गरम चांगलं तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये मी ही चटणी घालून घेणार आहे। थोडंसं असं हलवून घेणार आहे। मंद आचेवर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे।